शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ। शेतकरी मित्रांनो, खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात ताज्या आनंददायी बातम्या घेऊन आलेलो आहे। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 3 आनंदाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे। एक म्हणजे कापूस भाव वाढी संदर्भात, दुसरी म्हणजे पीक विमा संदर्भात आणि तिसरी म्हणजे शेतकरी सन्मान योजना, पीएम किसान शेतकरी सन्मान योजना या योजनेच्या तारखेबद्दल। तर चला या तीनही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, या अगोदर पण सांगितलेलं आहे, या अगोदर आपलं एक मोठं चॅनल होतं, त्या चॅनलवर आता काम करत नाही आपण। त्या चॅनलचे 1,70,000 सबस्क्रायबर होते, पण या चॅनलवर इथून पुढे आपण शेतकऱ्यांसाठी दररोज माहिती देत आहे। तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज हा व्हिडिओसुद्धा आपल्या ग्रुपकडे सगळीकडे शेअर करून मदत करा, जेणेकरून शेतकऱ्यांना रोजची माहिती मिळेल। चला एकदा मित्रांनो, कापसाचे ताजे बाजारभाव सांगतो, त्यानंतर पुढच्या बातम्या। मित्रांनो, कापसाचे ताज्या बाजारभावामध्ये भिवापूर येथे 7,650 रुपये, अमरावती 8,000 रुपये, सावनेर 7,400 रुपये, वडवणी 7,800 रुपये, हिंगणघाट 8,010 रुपये, सिंधी सेलू 7,960 रुपये, कळमेश्वर 7,600 रुपये, मनवत 7,960 रुपये, वरोरा 7,000 रुपये, वर्धा 7,850 रुपये, समुद्रपूर 7,800 रुपये, आर्वी 7,800 रुपये, सोनपेठ 6,800 रुपये आणि भिवापूर 7,730 रुपये असे सध्या कापसाचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समितीत चालू आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी अशी आहे की शेतकऱ्यांना 3720 कोटी रुपये पीक विमा मंजूर। त्यातील मित्रांनो, हे नुकसान भरपाई आहे पहा 2024ची, आणि यातील 3,126 कोटी रुपये ऑलरेडी जमा आहे। तर त्याच्यामध्ये आणखी 307 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळून येणार आहे। त्याच्यामध्ये 287 कोटी सरकारने दुसरा हप्ता पीक विमा कंपन्याला दिल्यानंतर दुसरा हप्ता मिळणार आहे। आणि त्यातीलच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी मी माझ्या जिल्ह्यासाठीची माहिती देतो की 56 कोटी रुपये रक्कम ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी मिळणार आहे। बाकीच्यासुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी रक्कम मिळणार आहे आणि ती रक्कम आज उद्या या 2 दिवसामध्ये तांत्रिक अडचण न आल्यास शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये मिळणार आहे। तर असो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही मिळाले किंवा तुमचं म्हणणं काय, तर ते कमेंट नक्कीच करून सांगा। आता तिसरी बातमी अशी की पंतप्रधान किसान सन्मान योजना 20वा हप्ता सगळ्यांना म्हणजे वाट पाहत आहे सगळे की नेमकं 20वा हप्ता कधी येणार। तर शेतकरी मित्रांनो, 20वा हप्ता हा जूनमध्ये येण्याचे संकेत आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत आणि या 20व्या हप्त्यामध्ये लाभार्थी संख्या ही 50,000 शेतकऱ्यांची वाढण्याची शक्यता आहे। या शेतकरीमध्ये योजनेमध्ये जवळपास 123 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे। तर 79,000 शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अपडेटसुद्धा केलेला आहे। तर 1.98 लाख शेतकऱ्यांनी बँकेशी आधार अजून संलग्न केलेला नाही। तर शेतकऱ्यांनी आधार संलग्न करा, EKYC करून घ्या आणि PM किसानचा हप्तासुद्धा जूनमध्ये मिळणार आहे। चला मित्रांनो, माहिती आवडल्यास प्लीज नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि विशेष करून तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीवरती कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। यावेळीसाठी इतकंच, धन्यवाद।